तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथे बघू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियान छत्रपती संभाजीनगर. तर यांच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठी खालील जी पदे आहेत तर ती इथं भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर 1 नंबरचे जे पद आहे तर ते आहे वैद्यकीय अधिकारी. तर यासाठी इथं एक जागा आहे. यासाठी तुम्हाला MBBSची पदवी इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 60,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे नर्सिंग ऑफिसर. तर यासाठी इथं एक जागा आहे. यासाठी तुम्हाला BSc नर्सिंग इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 25,000 रुपये इथं मिळणार आहे. आणि जर तुम्हाला शासकीय निमशासकीय कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 70 वर्षापर्यंत आहे. तसेच नर्सिंग ऑफिसर या पदासाठी 65 वर्षापर्यंत आहे. तसेच जे परीक्षा शुल्क आहे तर ते इथं 150 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी इथं 100 रुपये आहे. तर तुम्हाला डायरेक्टर हेल्थ सर्व्हिस औरंगाबाद या नावाने इथं बँकेचं DD काढावं लागेल. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं खालीलप्रमाणे होणार आहे. तर वैद्यकीय अधिकारी MBBS हे पद इथं थेट मुलाखतीद्वारे भरण्यात येणार आहे व नर्सिंग ऑफिसर या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे इथं होणार आहे. तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी इथं 50 गुण. पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण. तसेच संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास इथं 30 गुण. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदासाठी. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. तर यामध्ये पदवी पत्रिका प्रमाणपत्र, तसेच गुणपत्रिका, नोंदणी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, वय अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, तसेच वयाचा पुरावा. तर या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायच्या आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं 17/4/2025 पर्यंत सादर करायचे आहेत. आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर तिथं दिलेले आहे. उपसंचालक आरोग्य सेवा छत्रपती संभाजीनगर, मंडळ छत्रपती संभाजीनगर, बाबा पेट्रोल पंपासमोर, जालना रोड, महावीर चौक, छत्रपती संभाजीनगर. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं सादर करायचे आहेत. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल. तर तिथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.